हॅलो फ्रेंड्स, मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आंध्र प्रदेश स्पेशल पेसरटू ही डिश बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। हे डोसे खायला अतिशय टेस्टी आणि हलके होतात पचायला। नक्की तुम्ही सुद्धा हे मुगाच्या डाळीचे डोसे बनवून बघा। खूप जास्त मेहनत लागत नाही आणि खायला अतिशय कुरकुरीत होतात। तर यासाठी आपण मुगाची डाळ घेऊ। तर इथे मी टरफल म्हणजे साल असलेली मुगाची डाळ घेतलेली आहे। 100 ग्रामची ही वाटी आहे। याच वाटीने मी 100 ग्राम मुगाची डाळ घेतली आहे। त्याच वाटीने अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तर 1 वाटी मुगाची डाळ तर अर्धी वाटी तांदूळ घ्यायची आहे। तर आता ही डाळ आपण छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। त्याचबरोबर आपण तांदूळ सुद्धा धुवून घेऊ आणि ही डाळ आणि तांदूळ आहे ना आपण छान 6 तासासाठी अशीच भिजत घालून ठेवू। डाळ आणि तांदूळ छान जेवढी भिजेल तेवढीच हे छान अगदी फुलून येतात। तर आता हे 6 तासासाठी आपण हे झाकून ठेवून देऊ। तर बघा इथे 6 तास झालेले आहेत। मस्त डाळ इथे छान फुललेली आहे। बघा त्या डाळीची साल सुद्धा छान पाण्यामध्ये आधीच निघून तयार आहेत। आपण नेहमी डाळ तांदळाचा डोसा बनवतो त्यापेक्षा हे काहीतरी वेगळं आणि खायला सुद्धा खूप मस्त वाटते। तर इथे काही साहित्य घेतलेलं आहे। मी मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, जिरं आणि सांबार थोडा जास्त घालाल तर आणखी खूप छान होतात हे डोसे आणि कलरही मस्त दिसतो हिरवागार आणि टेस्ट पण खूप छान असते वाटते। तर सांबार थोडा जास्तच घाला। तर आता ही डाळ आहे ना, या डाळीची आपण छान पूर्ण टरफलं काढून घेऊ। तर बघा अशा प्रकारे मी छान या डाळीमध्ये पाणी टाकते आहे आणि छान अगदी सहज ही टरफलं निघत आहे। कारण आपण 6 तासासाठी भिजत घातली होती तर अगदी मस्त याची टरफलं ऑलरेडी निघूनच तयार आहे। तर पाणी टाकून आपण परत छान काढून घेऊ याची पूर्ण टरफलं। जेवढे निघेल तेवढे मी काढून घेते कारण टरफलामध्ये सुद्धा जीवनसत्व आहे, त्यामुळे मी पूर्ण टरफलं काढणार नाही डाळीचे। अशा प्रकारे अगदी कमी पाण्यामध्ये ही डाळ छान स्वच्छ धुता येते। बघा अगदी सहज या डाळीचे टरफलं निघत आहे। या मुगाच्या डाळीच्या डोस्याला आपल्याला फर्मेंट करायची गरज नाही आणि अगदी इन्स्टंट असा हा डोसा होतो। नक्की तुम्ही करून बघा। अतिशय टेस्टी आणि हलका होतो पचायला आणि खायला सुद्धा खूप छान वाटते। एकदा जर तुम्ही हा डोसा बनवला ना तर सर्वांना आवडेल आणि नेहमी तुम्हाला करायची इच्छा होईल आणि टिफिनवर सुद्धा हा डोसा तुम्ही नेऊ शकता। अगदी खूप मस्त असा हा डोसा होतो। आता ही ती डाळ छान धुवून झालेली आहे। यामध्येच मी तांदूळ सुद्धा टाकून दिले। या डाळीमध्ये सांबार घालू, मिरची घालू, अद्रक लसूण सुद्धा यामध्ये टाकू शकतो आपण, पण इथे मी अद्रक लसूण नाही घातला आहे। आता या मिक्सरच्या पॉटमध्ये आपण हे सर्व डाळ तांदूळ टाकून देऊ आणि छान याचं पेस्ट तयार करून घेऊ। तर इथे मी जिरं सुद्धा घालत आहे। बघा इथे आपलं हे डाळीचं पेस्ट तयार झालेलं आहे। मस्त हिरवंगार असं हे पेस्ट दिसते आहे छान। सांबार आपण इथे टाकला होता आणि डाळीचे छिलके सुद्धा होते, त्यामुळे मस्त असं हिरवे डोसे दिसायला मस्त दिसते आणि खायला सुद्धा खूप छान वाटते। तर इथे आपण चवीनुसार मीठ घालू। हे मिश्रण खूप जास्त पातळही करायचं नाही आणि खूप घट्टही करायचं नाही। तर आता आपण डोसे तयार करून घेऊ। तर गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे। पॅनला आपण छान गरम झालं की यावर मस्त तेल लावून घ्यायचं आहे। तर इथे मी कांद्याच्या साहाय्याने पूर्ण पॅनला छान तेल लावून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम छान इथे फुल करायची आहे आणि फुल गॅसवरच आपल्याला छान तवा गरम करून घ्यायचा आहे। तर इथे मी मस्त पाणी शिंपडलेलं आहे। इथे मिठाचा पाण्याचा वापर केलेला आहे मी। तवा छान कडकडीत गरम झालं की
गॅस बंद करून घ्यायचा आणि नॉर्मल गॅसवर आपल्याला हा डोसा छान टाकून द्यायचा आहे. वेळ आली तर गॅस बंदही केली तरी चालेल. तर बघू शकता अशा प्रकारे मी अगदी कमी गॅसवर हा डोसा छान पसरवून घेत आहे. बघा किती मस्त असा आपला हा डोसा तयार झालेला आहे. आता 2 मिनिटपर्यंत आपण याला झाकून घेऊ. मस्त कलरफुल असा हिरवागार आपला हा डोसा तयार झालेला आहे. वरून छान मी इथे तेल लावून घेत आहे. तेल लावल्याने छान डोसा असा सॉफ्ट होतो. तर इथे मी आता गॅस सुरू करत आहे आणि बघा किती मस्त अगदी कुरकुरीत मस्त असा आपला डोसा पटकन तयार झालेला आहे. बघा किती मस्त आपला डोसा अगदी सहज निघालेला आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे डोसे करून बघा. साऊथ इंडियन याला पैसा रट्टू असं म्हणतात. आपण याला मुगाच्या डाळीचा डोसासुद्धा म्हणू शकतो. हे डोसे हा डोसा आपण जेव्हा तव्यावर टाकतो ना तेव्हा आपण कांदेसुद्धा टाकू शकतो. तर बघा इथे आपले सर्व डोसे अशा प्रकारे छान तयार झालेले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.